असल्यामुळे मुली शिकायच्या, परंतु शाळा बंद झाल्यामुळे मुलींचं शिक्षण बंद झालं आणि प्रत्येक राज्यामध्ये ह्या लाखोमध्ये मुलांची संख्या विशेषतः मुलींवर याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण भारतभर हा शिक्षणाच्या आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठीचा हा अतिशय मोठा गंभीर आणि वाईट परिणाम झालेला आहे. तर त्यामुळं नीट सामाजिक संस्थेनं जो काही पुढाकार घेतलेला आहे, तर मला वाटतं तो ज्या मुली खऱ्या अर्थानं शिक्षणामध्ये काही प्रगती करू इच्छित आहे, त्यांना शिक्षणामध्ये काही पुढे जाऊन शिक्षणाची एक आस आहे, त्यांना काही घडून आणायचं आहे, अशा सगळ्या तुम्हा मुलींना स्कॉलरशिपच्या माध्यमातून जो काही थोडासा आधार सपोर्ट देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे मी पहिलं पुन्हा एकदा नीड सामाजिक संस्थाचं अभिनंदन करतो. आणि शिक्षण घेत असताना विशेषतः विद्यार्थी संघटना आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना आम्ही जी काही भूमिका घेत होतो की प्रत्येक तालुक्यामध्ये, म्हणजे जसं आसनगावमधून तुम्ही बरेचसे आलेला आहात किंवा मुंबईमध्ये आहात, तर भारतामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशा ठिकाणी शाळाबरोबरच वसतिगृह आणि स्कॉलरशिप जर असेल तरच मुली शिक्षणामध्ये येऊ शकतात. ही अतिशय महत्वाची आणि अत्यंत गरज असणारी एक निवड शाळा असून उपयोग नाही, कॉलेज असून उपयोग नाही. त्याबरोबर गोष्टीच ग्रामीण भागामधून जसं आता आसनगावमधून आलेले असाल तुम्ही, तर सगळ्यांना त्याचा प्रकर्षानं जाणीव असेल की एक 30-40-50 किलोमीटरवरून आसनगावला जरी यायचं असेल एखाद्या गावातून, तर हे अतिशय अवघड परिस्थिती तुम्हाला आसनगावमध्ये विशेषतः आदिवासी भागामधून येणारे जे गावागावातले जे मुलं असतील त्यांच्यावर काय परिस्थिती असेल हे मी समजू शकतो. त्यामुळं ही स्कॉलरशिपचं अतिशय महत्व मला वाटतं गरजेचं आहे. पुन्हा आता मी जे खाडे सरांनी आणि उर्वलताई तुम्ही सांगितलं की एका बाजूला करिअर आहे, दुसऱ्या बाजूला आता यायचं तुम्ही सांगितलं, ह्या सगळ्या ह्याच्यामुळं जे काही पर्यावरणाबद्दल मी जे काही काम करत आहे हे करत असताना सोलर तुम्ही लाईट्स ऐकलेले आहेत ना, सोलर लाईटचे ट्रेनिंगचे आता कोर्सेस तालुक्यामध्ये भारतभर असं देण्याच्या विविध संस्था काम करत आहेत. म्हणजे टेक्निशियन भेटत नाही गावामध्ये, तर ते टेक्निशियनची गरज आहे मोठ्या प्रमाणामध्ये. सोलर कसं बनवायचं, सोलरच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत त्या सुरू झाल्या पाहिजेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जॉब्स आता नव्यानं उपलब्ध होत आहेत. गावागावामध्ये आजही कुठल्याही पंचायतला माहित नाही की आमचा कचरा कसा वेगळा करायचा. ती कचरा व्यवस्थापनाचं, वेस्ट मॅनेजमेंटचं आज मुंबईमध्ये नाही, दिल्लीमध्ये नाही, तर इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा वेस्ट मॅनेजमेंटचे कोर्सेस हे सुरू झालेले आहेत. आणि त्याच्यासाठीच मला वाटतं की ते मॅनेजमेंटचे कोर्स झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लाखोचे पगार, लाखोचे म्हणजे 50 लाख, 40, 60 लाख, 70 लाख एवढा पेमेंट. तर त्यामुळं खाडे सर तुम्ही जे फ्रुट्स दाखवले, फळं दाखवले, त्याच्यामध्ये मँगो दाखवला, आपल्याला अजून काय दाखवलं, पायनॅपल दाखवलं, पण जे फ्रुट्स आपल्याला माहित नाही, फळं माहित नाही, त्यामधले ते फळं आहेत, आपल्याला ट्राय करायला हरकत नाही. असे फळं ट्राय करा तुम्ही की जे हे पर्यावरणाशी निगडीत आहे. क्लायमेटमुळे नवीन जॉब्स तयार झाले, ते पण तुम्ही शोधू शकता, कारण पुढची रिक्वायरमेंट आज माणसं त्यासाठी भेटत नाही. काल परवा आम्ही एक मुंबई आणि महाराष्ट्रासाठी फेलोशिप होती. ती फेलोशिप खाडे सर कशासाठी होती की ट्रान्सपोर्ट, मुंबईतली ट्रान्सपोर्ट व्यवस्था आणि मुंबईतले ऑटो जे आहेत, ऑटो आपण सगळ्यांनी ऑटोने प्रवास करतो, ते ऑटो आता सध्या कशावर सुरू आहे, एक तर पेट्रोल किंवा सीएनजी, पण ते आता इलेक्ट्रिकवर चालले पाहिजे. अख्ख्या भारतभर शहरामध्ये इलेक्ट्रिक ऑटोज सुरू झाले, पण मुंबईमध्ये ऑटो सुरू झाले नाही. त्यामुळं आम्ही मागच्या मंगळवारी, ह्या मंगळवारी रिपोर्ट रिलीज केला आणि त्यामध्ये मुंबईमध्ये 20 लाख ऑटोज आहेत, पण त्या ऑटोमध्ये जवळजवळ 5 लाख ऑटो हे स्क्रॅप करायची वेळ आलेली आहे. तर त्या ऑटोला जर आपल्याला इलेक्ट्रिक करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे माणसं नाही. तर ते असे जे जॉब्स आहेत, असे करिअर्स आहेत, मला वाटतं की हे फ्रुट्स आपण पाहिलेले नाही, ते असे फ्रुट्स आपण बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगचा असेल, हे जॉब्स तुमच्यासाठी मला वाटतं वाट पाहत आहेत आणि ते तुम्ही नक्कीच ट्राय केले पाहिजे. आणि ह्या कालच आम्ही जे फेलोशिपसाठी 55,000 रुपये फेलोशिप, किती 55,000 रुपये फेलोशिप 1 वर्षासाठी, आम्हाला काल मुंबईमध्ये माणूस भेटला
आम्ही आमच्या संस्थेतला एक माणसांना ती फेलोशिपसाठी मग अर्ज केला, कारण बाहेरून कोणी भेटला नाही म्हणून. तर त्यासाठीच मला वाटतं की हा फक्त मुंबईमध्ये नाही, भारतामध्ये नाही, भारतामध्ये जसे अशोका फेलोशिप आहे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चेव्हेनिक फेलोशिप आहे. चेव्हेनिक म्हणजे तुम्हाला जर इंग्लंडमध्ये शिकायचं असेल, इंग्लंडमध्ये UK मध्ये, तर ह्या फेलोशिप कुठल्याही तुमचं ज्ञान जे आहे, कुठलं म्हणजे फार तुम्ही हायटेक आहात किंवा एकदम बिटेक आहात हे पाहत नाही, पण तुमची ज्ञानाची इच्छा काय आहे, मला वाटतं ती इच्छा पाहून इंटरनॅशनल लेवलवर UK मध्ये, लंडन मध्ये, आपण त्याला इंग्लंडमध्ये म्हणूया, किंवा भारतभरातल्या अशा फेलोशिप हे तुमच्यासाठी एक नीड विकास संस्था, सामाजिक विकास संस्था यासाठी नक्कीच पुढे काम करेल ह्या सगळ्या मार्गदर्शनासाठी. त्यामुळे मी आता त्यासाठी वेळ तुमचा जास्त घेत नाही, पण मला एवढंच सांगायचं होतं. मी आताही आज रविवारचं हे सगळे आपण आज कार्यक्रम, पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ठेवला, त्यामुळे मी आवर्जून आलो, कारण मी ज्या ग्रामीण भागातून आलो त्या भागामध्ये माझ्या बहिणी असतील, माझ्या सोबत असणाऱ्या गावातल्या बाकीच्या मुली असतील, त्या शिक्षण घेऊ शकल्या नाही, किंवा अशा भारतामध्ये कोट्यावधी मुली आज शिक्षणापासून बाहेर आहेत. तर मला वाटतं तुम्हाला ही जी संधी भेटलेली आहे तर ती अतिशय महत्वाची आहे. स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुमच्यासाठीच जो काही हे दरवाजे ओपन होत आहेत, किंवा तुम्हाला एक त्याची पावती दिली जाते की तुम्ही शिक्षणाच्या योग्य दिशेने आहात. उर्मिलाताईंनी सांगितलं की तुम्हाला तो योग्य नजर ठेवून पुढच्या दिशेनं तुमचं करिअर घडवायचं आहे किंवा जीवन घडवायचं आहे, तर त्या दिशेनं तुम्हाला जाण्यासाठी पुन्हा एकदा माझ्या मनातून मनपूर्वक शुभेच्छा आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. धन्यवाद.